आपलं सकारात्मक राहतं, जीवनाचा प्रवास योग्य टप्प्यावरती पूर्ण होतो. नाहीतर दोस्तानो, आयुष्यातील प्रत्येक प्रवास, प्रत्येक वेळ हा आपला खडतरच राहतो, संकटाचा राहतो, खाचखळग्यांचा राहतो. म्हणून दोस्तानो, सकारात्मक राहा. गेला तो भूतकाळ होता. भूतकाळात आपल्याकडून बऱ्याच चुका कळत नकळत होत असतात. शिवानी ताई, तू शाळेत गेली नाहीस का? नाही ग जयश्री, आई आजारी होती आणि बाबांना शेतात जावं लागलं आणि मी सुटीबाई साहेबांच्या शेतात गेली होती ग. म्हणजे तू लहान असूनही काम केलं, हे बरं नाही ना. अगं शिवानी, अजून 3 तास काम करायचं आहे. नाहीतर पैसे नाही मिळणार. बाईसाहेब, मी तर 10 वर्षाचीच आहे आणि माझ्या शाळेत जायची पण वेळ झाली आहे. शाळा वगैरे सोड, माझं काम महत्वाचं आहे. हे बघा मुलांनो, भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीकडून जबरदस्तीने काम करून घेणे गुन्हा आहे. कलम 23 आपल्याला शोषण विरोधी हक्क देते. लहान मुलांनी फक्त शिक्षण घ्यायचं असते, मजुरी नाही. समजलं का? अरे आता तर तू माझ्यासोबत शोषणच होत होतं. आता तर मी सरकारच्याकडे तक्रार घेऊन जाणार. श्रुती, मला तुझी एक तक्रार आली आहे. तू लहान मुलांकडून जबरदस्तीने काम करून घेतलं आहे. हे संविधानाचं 23चं उल्लंघन आहे. तुला शिक्षा होईल. माझी चूक झाली, मला माफ करा. ही छोटीशी नाटिका होती. शाळेत जयशिवराव पवार, मी 10व्या पदवी विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला कलम 23 याबद्दल सांगणार आहे. कलम 23 हे शोषण विरोधाचा हक्क या विषय आहे. या कलमामुळे भारतात माणूस तस्करी, गुलामगिरी, जबरदस्तीचे काम याच्यावर पूर्णपणे बंद घातले गेले आहे. म्हणजेच कोणालाही कामासाठी जबरदस्ती करता येणार नाही, विकता येणार नाही, खरेदी करता येणार नाही. हे हक्क सर्वांना समान आहे. मग ते श्रीमंत असो या गरीब, स्त्री असो या पुरुष. या कलमामुळे लहान मुलं, गरीब महिला, दुर्बल लोकांचं संरक्षण केलं जातं. आजही अनेक ठिकाणी काही कारखान्यात लहान मुलांकडून काम करून घेतलं जातं आणि जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडलं जातं. म्हणजेच हे उदाहरण कलम 23 चे उल्लंघन करणे होय. हे कलम आपल्याला माणुसकीचे व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्रदान करते आणि याचा आपण आदर केला पाहिजे.